नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राजकारणामध्ये कधी काळी कुटुंबामध्ये 2-3 लोक असतात. मग एखादा माणूस भारतीय जनता पार्टीत असेल, एखादा माणूस काँग्रेसमध्ये असतो, एखादा माणूस अजून दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये असतो आणि कुटुंबातच वेगवेगळ्या पक्षाचे सदस्य असतात. त्यांचं ज्याचं त्याचं राजकारण जे ते बघत असतं आणि त्यातून कदाचित कधीतरी संघर्ष पण निर्माण होतो, कदाचित होत पण नाही. या अशा पद्धतीच्या राजकारणात सुद्धा आपण अनेक घरं, कुटुंब, परिवार बघितलेले. आता आपल्याला चर्चा करायची ती नाथाभाऊ खडसेंच्या बाबतीत. खरं तर नाथाभाऊ खडसे हे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ त्यांनी 40 वर्षाचा हा सगळा प्रपंच केला. पण काही क्षुल्लक कारणावरून एकनाथ भाऊ खडसे BJPपासून किंवा भारतीय जनता पार्टीपासून दुरावले. त्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये एकनाथ खडसेंचा स्वार्थ आडवा आला आणि एकनाथ खडसेंनी या स्वार्थापायी आपण उभी केलेली पार्टी किंवा आपण उभारीला आणलेली स्वतःची पार्टी, स्वतःचा पक्ष सोडून जिथं आपल्याला काडीची किंमत नाही अशा पक्षामध्ये उगाचच मनधरणी करून किंवा शरद पवारांचे पाय अगदी धरून आणि लाचारीसारखं जे काही स्वतःचं जिणं पक्षामध्ये झालं आणि एक युक्त आमदारकीसाठी जी लाचारी एकनाथ भाऊ खडसेंनी पत्करली, अर्थात ती पण 12 लोकांची आजपर्यंत ते राज्यपाल नियुक्त आमदार झाले नाही. नंतर शरद पवारांनी अगदी दया किंवा भीक दाखवून जी एकनाथ भाऊ खडसेंना आमदारकी विधान परिषदेची दिली, त्यातही ते नंतर महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची वाट लावली आणि यांच्या पंक्तीमध्ये हे जेवायला बसले असताना यांना लाडू आलाच नाही. नाथाभाऊंना मंत्रिपदाची जी लालसा होती ती त्यांची पूर्ण झाली नाही. पुढे जाऊन आता सगळा इतिहास झाला. नंतर पुढे युतीचं सरकार आलं, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी सरकार बनवलं आणि आता तो सगळा काळ आपण 2 वर्षाचा बघतोय. सरकारला येऊनसुद्धा 2 वर्ष झाले आणि आता जो निवडणुकीचा काळ आहे, लोकसभा निवडणुकीचा काळ आहे, देशाची निवडणूक आहे. आता एक पहिल्या टप्प्याचं निवडणूक झाली, दुसऱ्या टप्प्याची पण निवडणूक आता 26 तारखेला होईल आणि तिसरा टप्पासुद्धा अगदी जवळ आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जी काही गोष्ट सांगायची म्हणजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये अनेक जागा लढवते आणि भारतीय जनता पार्टीने पहिल्याच यादीमध्ये नाथाभाऊ खडसेंच्या सुनबाई आणि भारतीय जनता पार्टीच्या रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आणि नाथाभाऊंची तिथं गोची झाली. खरं तर नाथाभाऊंना ही अपेक्षा नव्हती. मुळात नाथाभाऊंना आपल्या सुनबाईला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल ही अपेक्षा त्यांनी दूरपर्यंत केली नव्हती. त्यांना असं वाटले की आपण जे काही 2019 पासून जी काही उठाठेव करतोय, देवेंद्र फडणवीसांना सातत्याने टार्गेट करून त्यांना शिव्या देतोय, उगाचच गिरीश महाजनांना वाईट बोलतोय, कदाचित महाराष्ट्रातले नेते रक्षाताईचं किंवा आपल्या सुनबाईचं नाव उमेदवारी यादीमध्ये दिल्लीला पाठवणार नाही आणि मग आपल्या सुनाला किंवा सुनबाईला हे रावेरचं खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीकडून मिळणार नाही. हे 100% खरं आहे असं त्यांना वाटलं
पण झालं त्याच्या विरोधात रक्षाताई खडसेंना पहिल्या यादीतच भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आणि तिथंच जे काही नाथाभाऊ खडसेंची अडचण झाली, कारण नाथाभाऊ खडसेंना असं वाटत होतं की तिकीट मिळणार नाही आणि तिकीट मिळणार नाही किंवा जर मिळालं नसतं तर नाथाभाऊ खडसेंनी आपल्या सुनबाईचा प्रवेश राष्ट्रवादीत केला असता आणि मग राष्ट्रवादीतून रावेरची जागा ही किंवा सुनबाईला रावेरचं राष्ट्रवादीकडून तिकीट घेऊन सुनबाईचा तिकडून झेंडा लावण्याचा हा सगळा नाथाभाऊंचा कलोकल्पित असा सगळा त्यांना हे जे करायचं होतं ते करता आलं नाही। अर्थात शरद पवारांना पण काही शब्द नाथाभाऊंनी दिले होते। शरद पवारांना सुद्धा अपेक्षा होती की नाथाभाऊ आपल्या सुनेला घेऊन राष्ट्रवादीत येतील, ते पण नाथाभाऊंना करता आलं नाही। आणि मग नाथाभाऊंनी पुढे जो काय आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की मी माझ्या घरी जाणार आहे, माझी घर वापसी होणार आहे। मी आम्हाला दिल्लीतल्या लोकांनी सांगितले की तुम्ही भारतीय जनता पार्टीत या, तुम्ही तिकडं आता थांबू नका, मला महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गरज नाही, त्यांनीच आता मला काही हे नाही, मी इकडं जाणार आहे, मी तिकडं जाणार आहे, माझे त्यांचे खूप जुने संबंध आहे। काय नाही, भारतीय जनता पार्टीने यांना प्रवेशही दिला नाही, यांना अजून कुठला सिग्नलही दिला नाही। आता निवडणूक जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात आली, नाथाभाऊंची कुठेही असं काही चर्चासुद्धा आता राहिली नाही। आता नाथाभाऊ न घर का न घाट का अशी नाथाभाऊची अक्षरशः पिसाळ्या कुत्र्यासारखी परिस्थिती झाली। न राष्ट्रवादीचे लोक नाथाभाऊंना विचारतात आणि न भारतीय जनता पार्टी म्हणजे नाथाभाऊंना काही काडीची किंमत आहे। आणि त्यातले त्यात त्यांच्या ज्या काही कन्या आहे रोहिणीताई खडसे, आता त्यांना असं वाटलं की ही मुक्ताईनगरची जी जागा आहे ही पाठीमागे राष्ट्रवादीने जिंकली, त्यामुळं असं त्यांना असं वाटलं की आता इथं नेमकं कसं करायचं। बरं, ह्या मुक्ताईनगरच्या जागेवर जो काही आमदार आहेत तो आमदार अजित पवारांकडे। आता आपण जर अजित पवार किंवा युतीमध्ये भारतीय जनता पार्टीत गेलो, आता ही जागा तर स्टँडिंग आमदाराला अजित पवारला गेली तर मग रोहिणी खडसेंनी काय करायचं। म्हणून जो रोहिणीताईंचा प्रयास आहे की आपण शरद पवारांकडे थांबायचं आणि शरद पवारांकडून आमदारकीचं तिकीट घ्यायचं। पण शरद पवार स्वतःच्या मुलीपेक्षा दुसऱ्याची मुलगी कधीच मोठं करत नाही, हा अनेक दिवसाचा इतिहास आहे। स्वतःच्या मुलीवर जेवढा विश्वास दाखवतात तेवढा दुसऱ्याच्या मुलींवर विश्वास दाखवत नाही, हे आपण वारंवार बघितलेले। त्यांनी कोणाच्याही मुलीला कधी मोठं केलं नाही। अनेक वेळा आपण नवनीत राणांच्या बाबतीत पाहिलं असेल, रोहिणी खडसे तर खूप ज्युनियर आहे। आता रोहिणीला असं वाटलं असेल की आपले वर्णी शरद पवार इकडून मुक्ताईनगरमध्ये लावू शकतात। या सगळ्या गोष्टीमुळे रोहिणी खडसेंनी सांगितलं बाप गेला उडत, मला काही गरज नाही, नाथाभाऊला भारतीय जनता पार्टीत जायचं असेल तर जाऊ द्या, पण मी साहेबांबरोबरच राहणार आहे, मी शरद पवारांबरोबर राहणार आहे, मला शरद पवारांचे विचार खूप आवडतात, मी शरद पवारांचा पार्टीचा एक दगड आहे, मी एक शरद पवारांची पाईक आहे, मी त्यांचीच कार्यकर्ती म्हणून राहणार आहे। मग अगदी पुण्यामध्ये मिटिंगा, मग त्या वार्तालाप, मग पत्रकार परिषदा, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। पण जेव्हा रोहिणी खडसेंवर असा एक प्रसंग आला की जामनगरमध्ये ज्या काही सभेमध्ये शरद पवारांच्या समोर रोहिणीताई खडसेंना 5 मिनिटाचा वेळ दिला आणि एक चिठ्ठी आली का लवकर आटपा, मला चिठ्ठी मिळाली आहे, लवकर आटपा। काय आहे, आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे। जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढाच आमचा महिलांचा अधिकार आहे। बरं, एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही?
मग आता जर एका महिलेला तुम्ही 5 मिनिटं बोलायला सांगेल तर कसं चालेल? तुम्ही आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही, आपण महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहे. आणि कारण रोहिणी ज्यांच्यावर बोलायचे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा भलतंच काहीतरी बोलत होत्या. गिरीश महाजनांवर टीका करण्यासाठी रोहिणीला उभं केलं होतं. पण रोहिणी केंद्र सरकारच्या योजना त्या कशा चुकीच्या आहे, गॅस कसा महागाचा आहे, लोकांना कसं फसवलं जातं, डिझेल पेट्रोल कसं महागले, मग नरेंद्र मोदी कसे डिक्टेटर आहे, हे कसे तानाशाही, ते कसे हुकुमशाही, या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये रोहिणीचा जेव्हा वेळ चालला तेव्हा पाठीमागून चिठ्ठी आली की लवकर आटपा. मग आता ह्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आणि यांना जर बोलायला चान्स नसेल या पुरुषी अहंकारामध्ये, तर रोहिणीताई खडसेंनी अशा पार्टीमध्ये किती दिवस थांबायचा हा विचार त्यांनी करायचा. आणि फक्त दुसऱ्याच्या हाताने साप मारायचा किंवा विंचू मारायचा हे शरद पवारांनी अनेक वेळा हे केलेले. मग आता गिरीश महाजनांना टार्गेट करायचं तर रोहिणीकडून केलं पाहिजे. पण रोहिणी बोलत नाही म्हणून रोहिणीचा 5 मिनिटात उरकवा किंवा लवकर आटपा अशाच प्रकारच्या सूचना. तेव्हा हे सगळे लाड शरद पवार फक्त स्वतःचे मुलीचे करतात. त्यांनी अनेक वेळा सांगितले. मग ते सुजय विखेच्या बाबतीत आलं असेल तेव्हा त्यांनी 2019मध्येच सांगितलं की मला खूप नातू आहे, मी माझ्या नातवांचे लाड सोडून मी दुसऱ्यांच्या नातवांचे लाड कशाला करू. या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी वारंवार तोंडाने सांगितलेले आहे. ते त्यांच्या मुलीचाच विचार करतात. नाथाभाऊ खडसेंच्या मुलीचा विचार ते कदाचित कधीच करू शकत नाही. ही गोष्ट नाथाभाऊंच्या पण लक्षात आली पाहिजे आणि रोहिणीताई खडसेंच्या पण लक्षात आली पाहिजे की शरद पवारांसारखे स्वार्थी आणि शरद पवारांसारखे मतलबी नेते महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये परत कधी होणार नाही. शरद पवार हे एकमेव नेते असे की त्यांना स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. हे आपल्याला दाखवून द्यायचं होतं. तेव्हा रोहिणीताई खडसे कदाचित परत भारतीय जनता पार्टीमध्ये वेटिंग राहतात का? कारण अजून नाथाभाऊ खडसेंनाच भारतीय जनता पार्टीने आतमध्ये घेतलं नाही. तेव्हा रोहिणीताई खडसे आता राष्ट्रवादी सोडून परत भारतीय जनता पार्टीत येतात का? त्यांची अवस्था नेमकी काय होईल हे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.